एखाद्या दिवशी घरामध्ये डब्यासाठी भाजीला काही नसेल तर असा हा तुरीच्या डाळीचा अगदी झटपट होणारा डाळ कांदा आज आपण पाहणार आहोत। इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे। 1.5 तास ही डाळ मी भिजत घातली होती। तर तुमच्याकडे वेळ नसेल तर पुढे काय करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला डाळीचं एका साईडला ठेवून देऊया, आपण लगेच दुसरी तयारी करूया। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। अगदी झटपट होणारा सोलापूरचा प्रसिद्ध चमचमीत असा डाळ कांदा आज आपण पाहणार आहोत। तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे सुद्धा तडतडले की इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या टेचून घेतल्या होत्या। लसूण तेलामध्ये लाल झालं की इथे मी 2 मिरच्या मोठ्या मोठ्या तोडून घेतल्या होत्या, त्यासुद्धा आपल्याला लसणावरती घालायच्यात आणि त्यासुद्धा अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायच्या। तुम्ही लसूण आणि मिरच्या खलबत्त्यामध्ये टेचून घेतल्या तरी चालणार आहे, पण इथे मी अगदी लसूण टेचून आणि मिरच्या तोडून घातलेल्या आहेत। तर मिरच्या आणि लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता मिरच्या तडतडल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी कट करून घेतला होता, पण या ठिकाणी कांदा मी थोडासा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे। जरासा हा कांदा दाताखाली आला की खायला सुद्धा अगदी छान लागतो, म्हणून मी या ठिकाणी मोठे मोठे चौकोनी तुकडे कांद्याचे केलेले आहेत। तर तेलावरती कांदा घातला की आपल्याला कांदा सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। आपल्या चॅनलवर अगदी सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते। इथे पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा छान अगदी व्यवस्थित भाजलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो मोठा मोठा कट करून घालायचा आहे। इथे मी टोमॅटोसुद्धा आणि कांदासुद्धा अगदी मोठे मोठे चौकोनी याचे तुकडे करून घेतलेले आहेत। कांद्यावरती टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत यावरती परतून घ्यायचा आहे। अगदी चमचमीत चवीचा हा कांदा तयार होतो बरं का। नेहमीच आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुम्ही डाळ कांदे बनवत असाल, पण एकदा हा प्रसिद्ध सोलापूरचा डाळ कांदा नक्कीच करून पहा। तर कांदा आणि टोमॅटो परतत असताना आपण हा डाळीचा प्रकार करतोय, त्यामुळे आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे छोटा। त्यानंतर इथे मी 1.5 चमचा मिरची पावडर घालणार आहे आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सुद्धा अगदी मसाले छान कांद्यावर भाजून घ्यायचे आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तरी ते मसालेसुद्धा तेलावरती परतल्यानंतर आपण जी डाळ भिजवून घेतली होती ती आपल्याला कांद्यावरती घालायची आहे। तुम्ही जर डाळ भिजत नाही घातली तर काय करायचं ते तुम्हाला मी आत्ता सांगते। गरम पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, म्हणजे हा डाळ कांदा अगदी झटपट तयार होतो। म्हणजे समजा डाळ भिजत नाही घातली तर तरी तुम्ही हा झटपट सोलापुरी स्पेशल डाळ कांदा करू शकता। तर डाळ घातल्यानंतर आपल्याला छान ही डाळ सगळी मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही, अगदी 5 मिनिटात ही डाळ आपली शिजल्या जाईल, कारण ही डाळ इथे मी 1.5 तास भिजवून घेतलेली आहे। तर छान हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं आमसूल घालायचं आहे। आमसूल घातल्याने अगदी छान अशी या डाळ कांद्याला चव येते। तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हा डाळ कांदा शिजवून घेणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। इथे पाहू शकता तुम्ही डाळ कांदा अगदी व्यवस्थित ही डाळसुद्धा शिजलेली आहे। मस्त असा सुटसुटीत टिफिनसाठी आपला हा डाळ कांदा तयार झालेला आहे। तर छान अशी मऊ ही डाळ शिजलेली आहे। त्यानंतर आपण भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि परत हा डाळ कांदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। घरामध्ये भाजीला काही नसेल तर नक्कीच तुम्ही हा सोलापुरी स्पेशल डाळ कांदा करू शकता। तर इथे मी कोथिंबीर घातल्यानंतर परत छान असा मिक्स करून घेतलेला आहे। डाळ कांद्याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये हा डाळ कांदा मी काढून घेते। चमचमीत असा हा आपल्या तुरीच्या डाळीचा कांदा तयार झालेला आहे। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।
तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।